नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूयात विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी आहे मनसेच्या गोटातून. युतीबाबत राज ठाकरे निर्णय घेतील असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलंय. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची बैठक पार पडली. राज ठाकरे यांनी ही बैठक बोलावली होती आणि या बैठकीत या युती संदर्भात चर्चा झाल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे. आम्ही याआधी सुद्धा मी म्हटले ना, आता पण म्हणतो म्हणे की आम्ही एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी. तर ह्या चर्चा आता पुढे जाणार आहेत असं म्हणायचं. मला असं वाटतं युती संदर्भातला जो निर्णय असेल सन्माननीय राजसाहेब घेतील आणि योग्य वेळी आपल्याला सांगतील. परंतु कालचं त्यांचं हे वक्तव्य त्यांनी दुसऱ्यांदा केलेलं असल्यामुळं चर्चा अशी आहे की शिवसेनेने आपल्याकडून युती एक प्रकारची जाहीर केलेली आहे. आता केवळ आमच्याकडनं जो निर्णय आहे तो सन्माननीय राजसाहेब ठाकरे जाहीर करतील. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जय पवार. पाहूयात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शिवतीर्थावरती एक महत्त्वाची बैठक बोलवली होती. कालच आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांनी आपल्या दसरा मेळाव्यातून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्रित निवडणुकीला सामोरे जातील असे संकेत दिले होते आणि यानंतरच आज मनसेच्या वतीने प्रामुख्याने बैठक बोलवण्यात आली होती. आणि या बैठकीमध्ये ज्या मुंबई अध्यक्ष आणि शहर अध्यक्ष यांच्याकडून कामाचा आढावा जो आहे तो घेण्यात आला, कशा पद्धतीने यांची कामं आहेत, त्यासोबत ज्या मुंबई अध्यक्ष आणि शहर अध्यक्षांची कामं ठीक पद्धतीने योग्य पद्धतीने झाली नाहीत यांनासुद्धा या बैठकीत बोलवण्यात आलं होतं आणि यांच्या कामाचा आढावा जो आहे तो संपूर्ण राज ठाकरे यांनी घेतला. त्याचसोबत BLA-2 म्हणजेच बूथ लेवल एजंटचा दुसरा टप्पा जो आहे तो याची जबाबदारीसुद्धा नेमण्याची ह्या सर्व उपाध्यक्ष आणि शहर अध्यक्षांवर होती. यांच्याकडनं या सर्व कामांचा कशा पद्धतीने तयारी सुरू आहे याचासुद्धा आढावा या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी घेतला. त्याचसोबत आता आगामी निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जे आहेत ते तयार आहेत. त्याचसोबत आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला एकत्रित सामोरे जाणार आहे. यामुळे आता मनसेसुद्धा या निवडणुकीसाठी तयार झाली आहे आणि प्रामुख्याने बैठका जे ते आहे बोलवत आहेत. बूथ लेवल एजंट असतील किंवा आपले शहर अध्यक्ष असतील किंवा उपाध्यक्ष यांच्यासोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या चर्चा करत आहेत. त्यासोबत आगामी निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने जागा वाटप करायची याची चर्चासुद्धा दोन्ही ठाकरे बंधूंच्या पक्षांच्या अंतर्गत सुरू असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकीसाठी या दोन्ही भावांची रणनीती कशा पद्धतीची असणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.